मकर राशी 3 जानेवारी पौर्णिमेनंतर अचानक मिळणार खुश खबर. नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या या मंगलमय प्रारंभी साक्षात निसर्गाच्या आणि ईश्वराच्या अफाट कृपेने मकर राशीच्या माझ्या सर्व प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत अभूतपूर्व आणि काळजाचा ठोका चुकवणारी भविष्यवाणी घेऊन मी आज तुमच्यासमोर आली आहे. 3 जानेवारी रोजी येणाऱ्या पौर्णिमेचा तो पावन काळ संपल्यानंतर मकर राशीच्या आयुष्यात एक असा दैवी चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमचे नशीब आता अशा प्रकारे उघडणार आहे की संपूर्ण जग तुमच्याकडे आश्चर्याने पाहत राहील. तर मित्रांनो, तुमच्या अनेक वर्षाच्या खडतर प्रवासाच्या संघर्षाचे आणि तुम्ही सोसलेल्या अमाप वेदनांचे गोड फळ देणारा हा एक ईश्वरीय संकेत आहे. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की या पौर्णिमेच्या शीतल प्रकाशासोबतच तुमच्या आयुष्याची सर्वात संकटे, दुःख आणि घरामध्ये जे काही दारिद्र्य तुमच्या घरामध्ये हे कायमचे संपले पाहिजे, जर तुम्हाला असे वाटत असेल तर व्हिडिओला आत्ताच एक अगदी मनापासून विचार न करता लाईक करा. अनेकदा असं वाटलं असेल की आपण प्रत्येकासाठी रक्ताचे पाणी केले, रात्रंदिवस कष्ट उपसले, पण जेव्हा आपल्याला खऱ्या मायेच्या शब्दाचे आणि खऱ्या मायेच्या आधाराची गरज होती तेव्हा प्रत्येकाने पाठ फिरवली होती. तुमच्या आयुष्यात सध्या अशा अनेक घरगुती समस्यांनी आणि नात्यांमधील भीषण अविश्वासामुळे विळखा घातला आहे, ज्यांचे ओझे तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. कधी स्वतःच्या घरात परकेपणाची जाणीव होते, तर कधी स्वतःच्या रक्ताच्या माणसांनीच केलेला अपमान आणि तिरस्कारामुळे तुमच्या स्वाभिमानी मनाचे अक्षरशः हजारो तुकडे झाले आहेत. मुलांच्या भविष्याची सततची चिंता, घरातील रोजच्या विनाकारण होणाऱ्या कटकटी, अंगावर असलेल्या जबाबदाऱ्यांचे अवाढव्य डोंगर आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या साध्या हक्कासाठी चाललेली ही जी रोजची जीवघेणी धडपड आहे, ती आता या पौर्णिमेनंतर एका अद्भुत परिवर्तनाने कायमची संपणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही या बदलासाठी सज्ज असाल तर आत्ताच व्हिडिओला विचार न करता लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हाईपचे बटन नक्की दाबा. तुमच्या आयुष्यात अशा अनेक सुप्त वेदना असतील ज्या तुम्ही उघड्या डोळ्यांनी कोणासमोरही मांडू शकत नाही. मकर राशीच्या व्यक्ती त्यांच्या राशीचे आम्ही शनिदेवामुळे अतिशय शोषिक असतात. ते आपले दुःख कोणासोबतही मांडत नाहीत, कारण त्यांना कोणाच्या दयेची गरज नसते. पण कधीकधी रात्रीच्या किर्र शांततेत जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपलेले असते, तेव्हा तुम्ही उशीत तोंड खुपसून मुसमुसत रडत असाल. स्वतःच्या नशिबाला आणि देवाला जाब विचारला असेल की, देवा, मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच वाट्याला इतके खडतर परीक्षा का? ज्या लोकांनी तुमच्या माणुसकीचा किंवा तुमच्या हतबलतेचा चुकीचा फायदा घेतला, त्यांनी तुमच्या मनात निर्माण केलेली ती अस्वस्थता मी पूर्णपणे समजू शकते. पण तरीही तुम्ही सकाळी लवकर उठल्यावर चेहऱ्यावर एक खंबीर मुखवटा लिहून जगासमोर पुन्हा उभे राहता. हे जे तुमचे अपार धैर्य आणि ही जी तुमची न संपणारी जिद्द आहे, तीच तुमची खरी आध्यात्मिक ताकद आहे. मकर राशीच्या माझ्या मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवावे की ईश्वराच्या दरबारात तुमच्या प्रत्येक कष्टाची आणि प्रत्येक मुख्य अश्रूंची नोंद घेतली गेली आहे. जर तुम्ही अजूनही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहिले नसेल तर त्वरित विचार न करता लिहा, कारण हीच श्रद्धा तुम्हाला या दुःखाच्या गर्जेतून बाहेर काढणारी श्रद्धा आहे. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील सर्व जुन्या जखमा भरून काढणारी ठरेल. जीवनात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा स्वामी एक असा चमत्कार घडवून आणतात ज्याचे आपण कधी विचार किंवा कल्पनेत विचारसुद्धा केलेला नसतो, आणि तोच नशिबाचा चमत्कार आता तुमच्यासाठी घडणार आहे. मकर राशीच्या माझ्या मित्रांनो, या 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतरची ग्रहांची स्थिती एका ऐतिहासिक परिवर्तनाचे संकेत देत आहे. शनिदेव असून तो आता तुमच्या राशीत अत्यंत बलवान स्थितीमध्ये आहे. पण पौर्णिमेचा चंद्र जेव्हा तुमच्या राशीवर आपली पूर्ण अमृतमय दृष्टी टाकेल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक सावल्या जळून भस्म होणार आहेत.
या दिवसात घडणारा सर्वात मोठा बदल तुमच्या कौटुंबिक शांततेत आणि सामाजिक सन्मानात असेल. जो निर्णय आणि जी सततची भीती तुम्हाला मागे खेचत होती ती आता गळून पडेल. तुमची रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे, त्यामुळे तुमच्या परिस्थितीनुसार पाय घट्ट होऊन उभे राहण्याची विलक्षण क्षमता आहे. पण गेल्या काही काळापासून तुम्ही केवळ इतरांच्या अपेक्षापेक्षा ओझ्याखाली दबले गेला होता. आता ग्रहांचे हे शुभभ्रम तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे दूर करेल. ज्या लोकांनी तुम्हाला आजवर तुच्छ लेखले, ज्यांनी तुमच्या कष्टांचा उपवास केला, त्यांना आता तुमच्या खंबीर प्रतिभेसमोर नतमस्तक व्हावेच लागेल. हा काळ तुमच्यासाठी खऱ्या न्यायाचा काळ आहे. जर तुम्हाला या बदलावर विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमची श्रद्धा दाखवा. कमेंटमध्ये तुमच्या लाडक्या दैवताचे नाव लिहायला विसरू नका, कारण तेच दैवत आता तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहे. कधी कधी आपल्याला असे वाटते की या विशाल जगात आपण खूप एकटे पडले आहोत. आपल्याला समजून घेणारे कोणीच नाहीत. पण माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्यासोबतच आराध्य दैवत सावलीसारखे प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे असते. तुमच्या अंतर्मनातील जी शुद्धता आणि सात्विकता आणि जी काही श्रद्धा आहे तीच तुमची खरी ढाल आहे. तुमच्या मनातील जी दीर्घकालीन अस्वस्थता आहे, जी असुरक्षिततेची भावना तुम्हाला सतत छळत असते, ती आता पूर्णपणे शांत होणार आहे. एका सुखासाठी वर्षानुवर्ष असलेले तुम्ही होता तो चमत्कार आता प्रत्यक्ष स्वरूपात तुमच्यासमोर येणार आहे. किंवा नात्यातील जुना कलह मिटून घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणे. विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा आता तुमच्या पाठीशी हिमालय बनून उभी आहे. मकर राशीच्या प्रिय मित्रांनो, सत्याची आणि कष्टाची जाण असते आणि म्हणूनच निसर्गात तुमच्या न्यायासाठी धावून आला आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नाव घेता तेव्हा तुमच्या सभोवताली एक दैवी सुरक्षा कवच तयार होते, जे जगातील कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्या जवळ येऊ देत नाही. ग्रहांचे हे बदल स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या राशीतील सर्व प्रकारचे दोष आणि पीडादायक काळ आता संपुष्टात येत आहे. या दिवसात तुम्हाला असा काही अनुभव येईल की तुमचा देवावरचा विश्वास अजून 100 पटीने दृढ होईल. तुमच्या आयुष्यातील ही कलाटणी केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. जुन्या जखमा आता हळूहळू भरून येत आहेत आणि मनावर असलेले ते अवाढ हवे असेल तर आता कायमचे हलके होणार आहे. आणि शेवटची संधी, तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि बाकी सर्व त्या ईश्वराच्या चरणी सोडून द्या. मकर राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, हे अत्यंत विचारी आणि प्रेमळ असतात. मकर राशीचे लोक अत्यंत विचारिक आणि प्रेमळ असतात. आता दाखवून द्या तुमची ही आंतरिक शक्ती कशी तुम्हाला जगाला दाखवून द्यायची आहे. हे बदल तुमच्या जीवनाचा संपूर्ण नकाशाच बदलून टाकतील. तुम्हाला अनपेक्षितपणे अशा लोकांकडून साथ मिळेल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. ते तुमच्या बाजूने वळेल. तुमची मोठी काळजी कायमची मिटेल. हा केवळ योगायोग, हा तुमच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाचं फळ आहे. मकर राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.